घेणं महत्वाचं आहे. चंद्र म्हणजे काय आहे? तर आपलं हे डीप मध्ये झालंय ज्यावेळेस आपण ग्रह शिकवलोय. तर त्या ग्रहामध्ये चंद्र म्हणजे मातेचा कारक आहे, चतुर्थ भावाचा कारक आहे. त्यानंतर चंद्र म्हणजे एक हवळेपणा आहे, एक मलूल स्वभाव, शांत स्वभाव. आणि स्त्री ग्रह आहे, म्हणजे एखाद्याप्रमाणे स्त्रीचा जसा स्वभाव असतो की कुणाला जास्त उद्धटून नाही बोलणं, किंवा आईचा जसा स्वभाव असतो मुलाच्या बाबतीत, तर मुलाला प्रेमाने बोलणं. जो आईचा मुलाशी बोलण्यामध्ये जो हवळेपणा असतो, अशा व्यक्ती ज्या स्वभावाचे असतात, त्या स्वभाव आपण चंद्राचं वर्णन आपण त्या स्वभावासाठी करू शकतो. तर आपण प्रथम भावामध्ये जर बघितलं आपण, तर प्रथम भावाचं पहिले आपण कारक तत्व समजून घेऊ. प्रथम भावापासून काय बघतो. आता हे बघा, मी इथं प्रत्येक वेळेस कारक तत्व सांगायला पाहिजे असं काही नाही, कारण आता हे मला पूर्ण 9 ग्रहापर्यंत घ्यायचं आहे. आणि हेच कारक तत्व येणार आहे, भावाचं कारक तत्व हे सेम येणार आहे प्रत्येक ग्रहांसाठी. फक्त तिथे काय बनेल की तिथे चंद्र, मंगळ, बुध, फक्त ग्रहाचं कारक तत्व चेंज होऊन मग तो फलादेश निर्माण होईल. तर तुम्ही जर हे सतत व्हिडिओ वगैरे बघितले किंवा याच्यात जर व्यवस्थित स्टडी केल्या, तर तुमच्या हे पूर्णपणे पाठ होऊन जाईल की प्रत्येक भावाचं कारक तत्व काय असतं. कारण मी यामध्ये असे काही पॉइंट्स निवडलेले की जे पॉइंट्स आपल्याला जातकाचा फलादेश सांगताना खूप महत्वाचे असतात. कारण आता प्रथम एखादा जातक आपल्याकडे आला आणि आपल्याला त्याचा स्वभाव बघायचा आहे, त्याचं वर्णन बघायचंय. तो माणूस नाही आहे आपल्या समोर, पण त्याची पत्रिका आली. तर पत्रिका आल्यानंतर मग जर तो व्यक्ती कसा आहे हे जर आपल्याला बघायचं, तर डायरेक्टली आपण त्याचं लग्नस्थान बघू शकतो, प्रथम भाव बघू शकतो. म्हणजे त्या प्रथम भावातून त्याचं काय होईल, शरीराचं वर्णन येईल, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचं कॉन्फिडन्स लेवल कसं आहे, त्याचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याची रोग प्रतिकारक शक्ती कशी आहे, तो टॅलेंटेड आहे की नाही आहे. या सर्व गोष्टी आपल्याला जातकाच्या प्रथम भावापासून बघायला मिळतात. आणि त्या प्रथम भावामध्ये जर चंद्र असेल, तर असा जातक हा सुंदर असतो, आकर्षक असतो, मोहक असतो. याचं शरीराचं जर वर्णन करायचं, तो गोल चेहरा, गौरवर्ण, आणि स्त्री असल्यागत प्रमाणात जास्त असतो. म्हणजे एक प्रकारे आपण जे म्हणतो की मलूल स्किन, मलूल स्वभाव, किंवा एखादी लेडीज जरी असते, तिचं राहणीमान वगैरे कसं मलूल असतं, असंच जरी हे चंद्र जर कोणत्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये जरी प्रथम स्थानी असेल, तर या प्रकारचे काही ना काही कमी जास्त प्रमाणात गुण हे त्या जातकाचे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्या स्वभावातून, त्याच्या दिसण्यातून आणि त्याच्या बुद्धिमत्तेतून हे आपल्याला निश्चितच बघायला मिळतं. म्हणजे थोडक्यात चंद्र म्हणजे काय, सुंदर एक स्त्री, त्याचंच वर्णन इथं प्रथम भावामध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं. कारण चंद्र हा स्त्री ग्रह आहे, त्यामुळे काही प्रमाणात स्त्रिया जशी देखभाल करतात आपल्या चेहऱ्याची, त्वचेची, जशी शरीराची काळजी घेतात, नीटनेटकेपणा असतं, तसंच हा जर पुरुषाच्या प्रथम स्थानात जर आला, तर त्याच प्रकारे काही ना काही प्रमाणात हे पुरुषांचं चालचलन किंवा स्वभाव वर्णन हे आपल्याला बघायला मिळतं. आता चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे असे लोक कल्पना शक्ती, कल्पक, बुद्धी, चंचलता असे लोकांमध्ये बघायला मिळते. आता एक चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे, आणि त्यामुळे असे लोक नेहमी विचार करताना आपल्याला दिसतात. त्यांच्या त्यांच्या विचारातच असतात ते. त्यांच्या त्यांच्या मनातच ठेवतात प्रत्येक गोष्ट, असं जास्त इतरांना काही दाखवत नाही. आपले जे फ्युचर प्लॅनिंग असेल, कोणाविषयी काही जर वाटत असेल, तर हे पटकन बोलणारे लोक नसतात, हे मनाने फार हवळे असतात. यांना जर कधी थोडं एखादी लेडीज असेल किंवा काही असेल, बघा आपल्याला बघायला मिळतं की एखाद्या वेळेस जोरामध्ये चार चौघात जर बोललो ना, तर तिच्या लगेच डोळ्यात पाणी वगैरे येऊन जातं. आणि ते फार म्हणजे हे अवस्था त्यांची फार मलूल असते. तसे मंगळवाले लोक नसतात ते, ज्यांचा मंगळ प्रथम भावात असेल, तर असे लोक समोरचं एक बोललं तर हे दोन बोलून तिसरी त्याला लावून पण देतात. पण तसं
चंद्राच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळत नाही. चंद्र हा शीतल आणि मनाचा कारक असल्यामुळे हे लोक फार बुद्धिमान असतात, चंचलता जास्त असते यांच्यात, आणि हे फार कल्पक आणि कल्पनाशक्ती यांची खूप चांगली असते असं. तर असे लोकांना प्रवासाची जास्त आवड असते. फिरणे हे त्यांना फार आवडतं. कारण बघा, चंद्र हा असा एकमेव ग्रह आहे की तो ग्रह एका राशीमध्ये किमान 2.25 दिवस राहतो. असे बरेचसे ग्रह आहे की त्यांना वर्ष एकेका राशीला ओलांडताना लागतात, पण हा 2.25 दिवसामध्ये एक रास ओलांडतो. म्हणजे हा गतिशील ग्रह आहे. त्यामुळे अशा लोकांच्या ज्यांच्या लग्नस्थानी चंद्र असेल, अशा लोकांना एका जागी राहायला जमत नाही. त्यांना सतत असा बदल बदल लागतो. थोड्या वेळ इथं बसतील, थोड्या वेळ तिथं बसतील. आता एक विचार केला आपण, तर आपण जर बसमध्ये चाललो आणि बसमध्ये जर गर्दी असेल, तर गर्दी जर असेल तर आपल्याला जी सीट मिळाली ती सीटवर आपण बसतो आणि जिथे स्टॉप येईल आपण तिथे उतरून जातो. पण कधी कधी काय होतं की बस पूर्ण खाली असते, बरेचसे सीट्स खाली असतात. मग त्यावेळेस काही काही व्यक्ती काय करतात, थोड्या वेळ या सीटवर बसेल, थोड्या वेळ तिकडे विंडो सीटवर बसेल, थोड्या वेळ परत मागे येऊन बसेल. म्हणजे असं ज्यांचं मन एका ठिकाणी रमत नाही ना, तर अशातले जे आहे हे लोक असतात. म्हणजे यांना नेहमी बदल आवडतो. त्यामुळे हे यांना एका जागी करमत नाही आणि यांना फिरायची फार आवड असते. असे लोक बुद्धिमान पण असतात बघा, खूप हुशार असतात, भावनाशील असतात, प्रेमळ असतात, कोमल असते, कोमलता असते त्यांच्याकडे. त्यानंतर लोकांचा आदर करणारे असे ही व्यक्ती असते. जी प्रत्येकांचा आदर करणं, प्रत्येकांना हळूवार बोलणं, प्रत्येकांना समजावून घेणं, कुठे काही झालं तर पुढे येऊन बोलणं, अशा प्रकारच्या लोकांचा आदर करणाऱ्या असं असे हे लोक. असा तर चंद्राची जी म्हणजे चंद्राच्या राशीप्रमाणे यांचा स्वभाव असतो, आणि त्यानंतर राशीनुसार हा स्वभाव बदलत चालतो त्यांचा. चंद्र जर चांगला असेल तर या प्रकारचे सगळे वर्णन किंवा स्वरूप आपल्याला समोरच्या जातकात बघायला मिळतो. आणि तो जर बिघडला असेल तर मग फक्त कल्पना, प्रत्यक्ष कृतीतील शून्य असतं. फक्त कल्पना करणारे लोक असतात. मी असं करेन, मी तसं करेल, मला हेच व्हायचं, मला तेच व्हायचं, मला असं करायचं, माझे फ्युचर प्लॅनिंग हे. पण त्यासाठी कृती मात्र हे शून्यात्मक करता. फक्त कृती करत नाही, नुसतं बोलता मला असं करायचं तसं करायचं, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कृती ते कार्य घडून आणण्यासाठी करत नाही. त्यानंतर यांचा जो आणखी एक महत्वाचा दोष असतो चंद्र बिघडल्यानंतर, हे स्वप्न व मनोराज्य रमणे अशा प्रकारचे व्यक्ती हे असतात. म्हणजे हे स्वप्नातच असतात, आपण असं करू, आपला असा फ्लॅट राहील, असं बंगला राहील, असं हे राहील, असे हे जास्त म्हणजे न साकार होणारे स्वप्न हे आपल्याला बघताना दिसतात. त्यानंतर यांची अतिचंचलता, धरसोड धरसोड वृत्ती, मानसिक अस्थिरता, अशा प्रकारचे हे लोक असतात. अतिचंचलता म्हणजे कोणत्याही कामात एकदम तत्पर दाखवतील, सतत दाखवतील, नाही विचारायचे ते प्रश्न विचारतील, त्या प्रश्नाचा काहीही संबंध त्या विषयाशी नसतो, तरी पण मग ते असेच उगाचच काही प्रश्न विचारतील. आणि धरसोडीपणाची वृत्ती असते. हे करायचं, हे करायचं, करायचं करायचं आणि मध्ये सोडून द्यायचं, त्यानंतर लगेच दुसरं करायचं, ते पण करायचं करायचं आणि त्यात अतिचंचलता दाखवायची, त्यानंतर ते पण सोडून द्यायचं. म्हणजे अशी जी धरसोड जी वृत्ती असते, अशी वृत्ती या चंद्र बिघडल्यानंतर जातकामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते. यांचं मानसिक अस्थिरता असते, यांचं चित्त एका जागी लागत नाही. आणि ज्याचा पण चंद्र खराब असेल आणि शक्यतो तो जर 12व्या घरात जर असेल, तर अशा लोकांना झोप येत नाही. त्यांच्या 12व्या घरात जर चंद्र असेल, आणि 12व्या घरात तर चंद्र बिघडतोच, पण
अशा लोकांना एक सगळ्यात वाईट सवय आहे की यांना झोपच लागत नाही. कारण हे मनात नेहमी विचारच करत असता, काही ना काही असतं. आपण यांचं मानसिक स्थैर्य बरोबर नसतं असं. आणि हे कधी पण उठल्यानंतर मग उगाचच काही वाचतील, टीव्ही बघतील, हे करेल. अशा लोकांना शांत झोप लागत नाही, असं पण आपल्याला इथे बघायला मिळतं.